नमस्कार. पद्म पुरस्कार 2026 जाहीर झालेत. आता एवढ्या मोठ्या यादीतून परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं हा मोठा प्रश्न आहे. चला याचबद्दल आज बोलूया आणि एकदम सोप्या भाषेत सगळं काही समजून घेऊया. एकूण 131 नावं. बापरे, एवढी सगळी नावं लक्षात ठेवणं शक्य आहे का परीक्षेसाठी? नाही ना. मग यातलं नेमकं काय महत्वाचं आहे, कोणती माहिती लक्षात ठेवायची? चला तेच आज आपण बघणार आहोत. तर कुठून सुरुवात करायची? सगळ्यात आधी कुठल्याही पुरस्काराबद्दल बोलताना महत्वाचे ठरतात ते आकडे. सगळ्यात आधी आपण काही महत्वाचे आकडे बघूया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आकडा तो म्हणजे 131. हो, यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार दिले गेलेत. हा नंबर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरं, हे 131 पुरस्कार विभागले कसे गेलेत? तर यात 5 आहेत पद्मविभूषण, जे की सर्वोच्च सन्मान आहेत. त्यानंतर येतात 13 पद्मभूषण आणि सगळ्यात जास्त म्हणजे तब्बल 113 पद्मश्री पुरस्कार आहेत. हे वर्गीकरण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आता काही अजून इंटरेस्टिंग आकडे बघा. या 131 विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश आहे. 16 जणांना हा सन्मान मरणोत्तर देण्यात आलाय आणि 8 विजेते तर परदेशी किंवा NRI/OCI कॅटेगरीमधले आहेत. हे छोटे छोटे डिटेल्स परीक्षेमध्ये खूप कामाला येतात. चला आता बोलूया सगळ्यात मोठ्या सन्मानाबद्दल, पद्मविभूषण. यावर्षी फक्त 5 जणांना हा पुरस्कार मिळालाय आणि म्हणूनच त्यांची नावं, त्यांचं काम आणि ते कुठल्या राज्यातून आहेत हे आपल्याला माहीत असायलाच हवं. तर हे आहेत ते 5 दिग्गज. पहिले धर्मेंद्र सिंग देओल, ज्यांना आपण सगळेच ओळखतो. त्यांना कलेसाठी मरणोत्तर हा सन्मान मिळालाय. मग आहेत KT थॉमस, सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश, त्यांना पब्लिक अफेअर्ससाठी. तिसरे आहेत N राजम, एक महान व्हायोलिन वादक. चौथं नाव आहे P नारायणन यांचं, साहित्य आणि शिक्षणातील योगदानाबद्दल. आणि 5वे आहेत केरळचे माजी मुख्यमंत्री VS अच्युतानंदन, ज्यांना मरणोत्तर हा सन्मान दिला गेलाय. ओके, आता जरा आपल्या राज्याकडे म्हणजे महाराष्ट्राकडे वळूया. यावर्षी महाराष्ट्राला बरेच पुरस्कार मिळालेत, त्यामुळे साहजिकच परीक्षेसाठी महाराष्ट्रातल्या विजेत्यांची माहिती खूप जास्त महत्त्वाची ठरते. तर महाराष्ट्राला एकूण किती पुरस्कार मिळाले? आकडा आहे 15. लक्षात ठेवा, एकूण 15. आता बघूया की हे 15 मानकरी कोण आहेत. या 15 पुरस्कारांमध्ये एक आहे पद्मविभूषण, जे धर्मेंद्रजींना मिळालं, त्याबद्दल आपण बोललोच. त्याशिवाय 3 पद्मभूषण आहेत. यात आहेत प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक, जाहिरात गुरू पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान मिळालाय आणि तिसरे आहेत उद्योगपती उदय कोटक. आता उरले 11 पद्मश्री पुरस्कार. यात बरीच मोठी आणि महत्त्वाची नावं आहेत. बघा, आपले क्रिकेटपटू रोहित शर्मा, लोककलावंत रघुवीर खेडकर, अभिनेते सतीश शहा यांना मरणोत्तर, तसेच अभिनेते R माधवन. याशिवाय कृषी क्षेत्रातून श्रीरंग देवबालाड आणि मेडिसिनसाठी डॉक्टर अर्मिडा फर्नांडेस यांचाही समावेश आहे. यादी अजून संपलेली नाहीये. पुढे आहेत भिकल्या लाडक्या धिंडा, ज्यांच्याबद्दल आपण थोडं अजून बोलणार आहोत. मत उद्योग क्षेत्रातून अशोक खाडे आणि सत्यनारायण नुवाल, सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी जुझेर वासी आणि समाजकार्यासाठी जनार्दन बापूराव बोठे यांनाही पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं आहे. हे नाव बघा, भिकल्या लाडक्या धिंडा. कोण आहेत हे? पालघरचं एक तारपा वादक. विचार करा, एका पारंपरिक कलेसाठी एका लोककलावंताला देशाचा इतका मोठा सन्मान मिळतोय. ही खूप सुंदर गोष्ट आहे, नाही का? यातून हेच दिसतं की पद्म पुरस्कार फक्त सेलिब्रिटींसाठी नाहीत, तर देशाच्या कानाकोपऱ्यात लपलेल्या खऱ्या हिरोना शोधून त्यांचा सन्मान करतात. हे उदाहरण खरंच खूप काही सांगून जातं. बरं, महाराष्ट्र तर झाला, पण देशभरातून आणि अगदी देशाबाहेरूनही काही महत्त्वाची नावं आहेत ज्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. चला त्यावर एक नजर टाकूया. पद्मभूषणमध्ये बघा, केरळचे सुपरस्टार अभिनेते मम्मुट्टी, उत्तराखंडचे भगतसिंग कोश्यारी आणि टेनिसपटू विजय अमृतराज, जे अमेरिकेत राहतात. आणि पद्मश्रीमध्ये स्पोर्ट्समधली 2 मोठी नावं आहेत, क्रिकेटर हरमनप्रीत कौर आणि हॉकी कॅप्टन सविता पुनिया. ही सगळी नावं महत्त्वाची आहेत. तर मग या सगळ्या माहितीमधून लक्षात काय ठेवायचं? सोपं आहे. कुठल्याही विजेत्याबद्दल 4 गोष्टी महत्त्वाच्या. पुरस्कार कुठला, पद्मविभूषण, भूषण की श्री, त्यांचं क्षेत्र कुठलं, ते कुठल्या राज्यातले आहेत, आणि चौथी गोष्ट, त्यांच्या कामात काही वेगळेपण आहे का, जसं आपण भिकल्या धिंडा यांचं उदाहरण पाहिलं. बस एवढं लक्षात ठेवलं तरी खूप झालं. आणि हो, जाता जाता एक शेवटचा विचार. ही फक्त नावांची यादी नाहीये. या नावांच्या आणि पुरस्कारांच्या पलीकडे जाऊन जर आपण पाहिलं तर हे पुरस्कार आपल्याला काय सांगतात? कला, समाजसेवा, उद्योग या क्षेत्रांमध्ये देशाची प्राथमिकता काय आहे हे यातून कुठेतरी दिसतं का? यावर नक्की विचार करण्यासारखं आहे.